आणि आता बातमी आहे रेल्वेच्या नाकर्तेपणामुळे झालेल्या आणखीन एका मृत्यूची। लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय। मुंब्रा आणि कळवा दरम्यान ही दुर्घटना घडली। या घटनेतून रेल्वेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। मध्य रेल्वेच्या नाकर्तेपणाचा आणखीन एक बळी। लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू। लोकल प्रवास ठरतोय जीवघेणा। दररोजचा हा जीवघेणा प्रवास। नोकरी काम धंद्यानिमित्त चाकरमान्यांना दररोज लोकलने प्रवास करावा लागतो। मात्र हाच प्रवास जीवघेणा ठरू लागलाय। शुक्रवारी आणखीन एका तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झालाय। कल्याणहून सीएसएमटी कडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून हा तरुण प्रवास करत होता। मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यान तो लोकलमधून खाली पडला। त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला। आठवड्याभरात लोकलमधल्या गर्दीमुळे हा तिसरा बळी गेलाय। याआधी डोंबिवलीची रिया आणि अवधेश दुबे या दोघांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता। जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत 565 प्रवाशांचा मृत्यू झालाय। यापैकी 139 प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झालाय। तर 2023 या वर्षात वेगवेगळ्या रेल्वे अपघातात तब्बल 2590 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय। यातील बहुतांश अपघात हे रेल्वे रूळ ओलांडताना झालेत। मध्य रेल्वेवर दिवसेंदिवस गर्दीचा ताण वाढतोय। मात्र त्या प्रमाणात सोयी सुविधा नाहीत। अपुऱ्या लोकल्स, रेल्वेचा नियोजन शून्य कारभार याचा फटका प्रवाशांना बसतोय। अपघाताच्या घटना वाढत असताना रेल्वे प्रशासन मात्र कार्यालयांना वेळा बदलण्याच्या सूचना करण्यात मशगूल असल्याचं दिसतंय। खरं तर भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली ती बोरी बंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान। मात्र रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे याच मार्गावरचा प्रवासी आता मोकळा श्वास घेण्यासाठी अक्षरशः धडपडताना दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।